नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथा अमृत. अध्याय 10. कुरवपूर क्षेत्र महिमा. सिद्धयोग्यांचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कुरवपुराचे महात्म कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्रीवल्लभ कोठेही गेले नाहीत. ते कुरवपुरात सूक्ष्म रूपाने कायमचे राहिलेले आहेत. पण पुढे असेही सांगता की श्री दत्तात्रेयांचे अनेक अवतार झाले आहेत. हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, अरे, श्री गुरूंचे महात्म काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडचे आहे. अरे, श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवपूर क्षेत्रात राहत असले तरी जगत उद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गवराम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच. त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत, तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहीत आहे ना? सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहत असे, तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले हे तू लक्षात घे. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीही उपेक्षा करीत नाहीत. भक्ताने हाक मारताच त्याच्यासाठी ते धावून जातात. श्री गुरु कसे भक्तवत्सल आहेत, ते भक्तासाठी कसे प्रकट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरास श्री गुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्याची श्री गुरूंवर नितांत श्रद्धा भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, व्यापारात जर चांगला फायदा झाला तर मी कुरवपूर यात्रेस जाईल व 1,000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन. असा निश्चय करून आणि मनोमन श्री गुरूंचे स्मरण करीत तो व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्री गुरूंचे नामस्मरण करीत कुरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरवले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर, आम्हीही श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत अशी थाप मारून त्याच्याबरोबर जाऊ लागले. कुरवपुराजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्याजवळचे सर्व द्रव्य लुबाडले. त्याच क्षणी भक्तांचे कैवारी कुरवपूरवासी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात खड्ग घेऊन त्या चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्री गुरु श्रीपादांना पाहताच क्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती. मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करीत होतो, एवढेच. आपण सर्वज्ञ आहात. माझे अंतःकरण आपणास समजते. हे ऐकून श्रीपाद यतींनी त्याला जवळ बोलाविले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक.
मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर त्यांनी चिकटवले आणि मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली. त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. एवढ्यात सूर्योदय झाला. श्रीपाद यती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे मृतदेह तिथे पडलेले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन लुबाडले होते. पण त्याच वेळी येथे एक धिप्पाड तेजस्वी जटाधारी आले. त्यांनी सर्वांगाला भस्म लावलेले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ आणि खड्ग होते. त्यांनीच या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला पुन्हा जिवंत केले आणि ते लगेचच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते नक्कीच भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लभेश ब्राह्मणाने हे सारे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते हे पाहून त्याची खात्रीच पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्री गुरूंची मनोभावे पूजा केली आणि त्याने 1000 ब्राह्मणांना इच्छा भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्री गुरु कुरवपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरवपुराचे व तेथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांचे महात्म्य असे थोर आहे. ते श्री नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील आणि आपले विलक्षण चरित्र दाखवतील. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रोते हो, आता श्री गुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे तुमचे सर्व मनोरथ नक्कीच सिद्धीला जातील. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील कुरवपूर क्षेत्र महिमा या नावाचा अध्याय 10वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.